नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं PS धनुर्धारी आपल्या या यूट्यूब चॅनलवर। आज आपण प्रयोगावर आधारित भाग 2 बघणार आहे। बघा, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण कर्तरी प्रयोग बघितला होता। या व्हिडिओमध्ये आपल्याला कर्मणी प्रयोग बघायचा आहे। तर कर्मणी प्रयोग म्हणजे काय? तर ज्या प्रयोगात कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलते त्यास कर्मणी प्रयोग म्हणतात। आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण कर्तरी प्रयोग बघितला होता, तर त्यामध्ये कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलत असेल तर त्यास कर्तरी प्रयोग म्हणतात। आता कर्मणी प्रयोगामध्ये कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलते। तर पुढे आपण त्याची सविस्तर माहिती बघूया। बघा, कर्मणी प्रयोगाचे एकूण 5 प्रकार पडतात आणि त्या 5 प्रकारांची विभागणी हे 2 गटांमध्ये केलेली आहे। कोणता कोणता गट? एक प्रधान कर्तृक कर्मणी आणि गौण कर्तृक कर्मणी। त्यामध्ये प्रधान कर्तृक कर्मणीचा कुठल्याही प्रकारचा उपप्रकार नाही आहे आणि गौण कर्तृक कर्मणीचे एकूण 4 उपप्रकार आहेत। कोणते कोणते? नवीन कर्मणी, समापन कर्मणी, शक्य कर्मणी आणि पुराण कर्मणी। तर याची विश्लेषणात्मक माहिती आपण बघूया। बघा, पहिला गट आहे प्रधान कर्तृक कर्मणी। आता कर्मणी प्रयोगात कर्माला जरी महत्त्व असलं तरी मात्र कर्ता प्रधान असतो या प्रयोगामध्ये। तर तो कसा बघूया। बघा, कर्मणी प्रयोगात कर्ता तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी आणि शब्दयोगी अव्ययात अशा कोणत्याही विभक्तीत असू शकतो। उदाहरणार्थ बघूया, राजूने काम केले। आता बघा, या वाक्यामध्ये, या उदाहरणामध्ये राजूने काम केले यामध्ये कर्म कोणता आहे? काम। आणि राजूने, तर राजूला कोणता प्रत्यय लागलेला आहे? ने प्रत्यय। हे ने प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तर तृतीया। ठीक आहे। आता आपण बघूया की कर्मांच्या लिंगवचनानुसार कसं क्रियापद बदलते। बघा, आता इथं कर्म दिलेलं आहे काम, बरोबर? हे काम दिलेलं आहे। आता आपण काय करा, कर्माचं लिंग बदलून बघू आपण। आता काम, आता आपण कामाचं लिंग कसं ओळखू? तर ते काम म्हणतो ना आपण, तर हे नपुंसकलिंगी झालं, बरोबर? आता आपण एखादा स्त्रीलिंगी शब्द यामध्ये टाकू बघू, जसं की भाजी, बरोबर? तर आता वाक्य कसं बनेल? राजूने भाजी केली। आता इथं काय येणार? क्रियापद केली येणार, बरोबर? आधी इथं काय होतं? राजूने काम केले, राजूने काम केले। परंतु इथं कर्माच्या जागी जर आपण भाजी घेतली तर राजूने भाजी केली, म्हणजे कर्मानुसार जेव्हा क्रियापद बदलते तो कर्मणी प्रयोग असतो, बरोबर? आता इथं कर्मानुसार क्रियापद जरी बदलत असलं परंतु इथं प्रधान कोण आहे? कर्ता आहे। 2 नंबरचं उदाहरण बघा, मधूला धंदा सोडावा लागला। आता इथं कर्म आहे धंदा। आता इथं कर्मानुसार क्रियापद बदलू शकते। आता परत बघा, मधूला काम सोडावे लागले। आता धंद्याच्या जागी जर काम टाकलं तरी क्रियापद बदलणार आहे। म्हणून कर्मानुसार जरी क्रियापद बदलत असलं परंतु प्रधान कोण आहे? इथं मधु। ठीक आहे। नंतर 3 नंबरचं ऑप्शन बघा, 3 नंबरचं उदाहरण बघा, गजूने पत्र लिहिले। नंतर त्याने खूप ग्रंथ वाचले। तिन्ही उदाहरणामध्ये, म्हणजे या 4ही उदाहरणामध्ये काय आहे? कर्ता हा प्रधान आहे। नंतर बघूया, आता 2 नंबरचा जो गट आहे तो आहे गौण कर्तृक कर्मणी। या गौण कर्तृक कर्मणीचे एकूण 4 प्रकार पडतात, 4 उपप्रकार पडतात। कोणते कोणते? नवीन कर्मणी, त्यालाच कर्मकर्तरीसुद्धा म्हणतात, आणि समापन कर्मणी, शक्य कर्मणी आणि पुराण कर्मणी। आता यांची आपण विश्लेषणात्मक माहिती बघूया। बघा, पहिला कोणता प्रकार आहे? नवीन कर्मणी। आता नवीन कर्मणी म्हणजे काय? तर नवीन कर्मणी म्हणजे ज्या प्रकारात कर्ता गौण असतो व कर्माला महत्त्व असते, ठीक आहे, यांचा समावेश गौण कर्तृक कर्मणीमध्ये होतो। तर नवीन कर्मणी जर ओळखायची असेल तर त्यामध्ये काय असतो? बघा, कर्त्याला कडून प्रत्यय लागलेला असतो। नवीन कर्मणीमध्ये कर्त्याला कडून प्रत्यय लागलेला असतो आणि कर्म हा प्रथमांत असतो, म्हणजे कर्माला प्रत्यय नसतो, म्हणजेच तो प्रथमेत असतो। आणि क्रियापदाचा काळ कोणताही असू शकतो, तसेच क्रियापद काही प्रसंगी विद्यार्थीसुद्धा असते। आता विद्यार्थी म्हणजे काय? तर विद्यार्थी म्हणजे क्रियापदाला वा, वी आणि वे अशा प्रकारचे प्रत्यय लागतात। तर आपण उदाहरण बघूया।
बघा, पहिलं उदाहरण आहे, पोलिसांकडून चोर पकडला गेला. आपण पहिला पॉईंट काय बघितला होता की कर्त्याला कडून प्रत्यय शक्यतो असतो. तर बघा इथं कर्त्याला काय लागलेलं आहे, कडून प्रत्यय लागलेला आहे. कारण की चोर कोणी पकडला, पकडणारा कोण, तर पोलीस. तर पोलिसाले कडून प्रत्यय लागला, म्हणजेच नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरीचं हे उदाहरण आहे. 2 नंबरचं ऑप्शन बघा, मांजराकडून उंदीर मारल्या गेला. आता मारणारा कोण, तर मांजर. तर मांजरला प्रत्यय बघा कोणता आहे, कडून. आणि उंदीर जे की कर्म आहे ते प्रथम येत आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय नाही आहे. समजलं. नंतर पुढचा प्रकार बघूया, समापन कर्मणी. आता समापन कर्मणी म्हणजे क्रियापदाचा जो अर्थ असतो ना, तो समाप्ती दर्शवतो, म्हणजेच शेवट दर्शवतो. तर तो कसं की कर्त्याला षष्टीचा प्रत्यय असतो आणि कर्माला प्रत्यय नसतो. तर आपण उदाहरणावरून बघूया. बघा, मीराचे पुस्तक वाचून झाले. आता वाचून झाले म्हणजेच क्रिया इथं काय झाली, समाप्त झाली. म्हणजे मीराचे पुस्तक वाचून झाले म्हणजेच मीराचं आता पुस्तक वाचायचं काहीही शिल्लक राहिलेलं नाही आहे. म्हणजे इथं क्रिया काय झाली, समाप्त झाली. ज्या वाक्यामध्ये क्रिया ही समाप्ती दाखवते, शेवट दाखवते, ते उदाहरण समापन कर्मणीचं असते. दुसरं उदाहरण बघा, शुभमचे अभ्यास करून झाले. म्हणजे शुभमचा आता कुठल्याही प्रकारचा अभ्यास करायचा बाकी नाही आहे. यामध्ये सुद्धा क्रिया काय झालेली आहे, पूर्ण झालेली आहे, म्हणजे शेवट झालेला आहे, समापन झालं आहे, समाप्ती झालेली आहे. म्हणून या उदाहरणाचा देखील समापन कर्मणीमध्ये समावेश होतो. नंतर तिसरं ऑप्शन आहे शक्य कर्मणी. आता शक्य कर्मणी म्हणजे काय की क्रियापदाचा अर्थावर शक्यता दाखवली जाते. क्रियापदाची क्रिया जी असते ते शक्यता, सामर्थ्य, इच्छा किंवा अपेक्षा असा एक अर्थ स्पष्ट करते. आपण उदाहरणावरून बघूया. बघा, पहिलं उदाहरण आहे, आजोबांना जिना चढवते. आधी आजोबांना जिना चढवत नव्हता, पण आता ते शक्य झालेले आहे. म्हणजे शक्यता दाखवली आहे की आता आजोबा जिना चढू शकतात. म्हणजे आजोबांना जिना चढवते. म्हणजे आता इथं काय दाखवलेलं आहे, तर शक्यता दाखवलेली आहे. बरोबर. 2 नंबरचा ऑप्शन बघा, त्याला आता काम करवते. म्हणजेच त्याला आधी काम नव्हतं करवत, परंतु आता त्याच्याकडून काम करवते. म्हणजे त्याच्याकडून आता शक्यता आहे, तो काम करू शकते. म्हणून ज्या वाक्यांमध्ये क्रियापदातून ही क्रिया करण्याची शक्यता दाखवली जाते त्या उदाहरणाचा समावेश शक्य कर्मणीमध्ये होतो किंवा त्यांनाच शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात. नंतर शेवटचा पुराण किंवा प्राचीन कर्मणी प्रयोग. तर आता पुराण म्हणजे काय, जुने, म्हणजेच पुरातन काळातील. बरोबर. तर काय होते बघा, यामध्ये सरळ म्हणजे पुराण प्राचीन कर्मणी हा प्रयोग मुळात संस्कृतकडून घेतलेला आहे. म्हणजे हा संस्कृत कर्मणीचा प्रयोगापासून बनलेला आहे. बरोबर. नंतर याची वाक्यरचना जी आहे ते फक्त प्राचीन काव्यात आढळते, आता नाही आढळत, जे प्राचीन असते. आता त्याला ओळखायचं कसं, तर सकर्मक जो धातू असतो त्याला ज प्रत्यय लागतो. बघा इथं लागलेले आहे, हे नृत्य नूतन देखीजे. नंतर मनी जेलो. ज्या वाक्यात आपल्याला कळते की हे प्राचीन काळातलं आहे, प्राचीन काव्यातले वाक्य आहेत, त्या सगळ्यांचा समावेश पुराण किंवा प्राचीन कर्मणी प्रयोगात होतो. आणि हे विद्यार्थी मित्रांनो ओळखणं एकदम सोपं आहे. किंवा हे अशा प्रकारचे जे वाक्य आहेत ना, ते सरळ प्राचीन किंवा पुराण कर्मणीमध्येच वापरले जातात, बाकीमध्ये वापरल्या जात नाहीत. तर हा होता आजचा आपला व्हिडिओ, जो की कर्मणी प्रयोगात होता. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भावे प्रयोगावर चर्चा करूया. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.